शंभूपुत्र थोरले शाहू महाराजांचे स्मारक सातारा येथे व्हावे। शिवव्याख्याती कुमारी सायली प्रमोद भोसले। श्री क्षेत्र गांगवली माणगाव ते राजधानी सातारा असा शंभूपुत्र थोरले शाहू महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। शंभूपुत्र थोरले शाहू महाराज पालखी सोहळा मागील 3 वर्षे श्री क्षेत्र गांगवली माणगाव ते राजधानी सातारा समिती महाराष्ट्र राज्य यांचे माध्यमातून होत असतो। या वर्षी पालखीची सुरुवात श्री क्षेत्र गांगवली गावातील 5 वाड्यातून मिरवणूक काढून करण्यात आली। सदर ठिकाणी मोठ्या उत्साहात शाहू भक्तांकडून स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात श्री वैजनाथ मंदिरातील शंभू देवाला अभिवादन करून झाली। विशेष म्हणजे या वर्षी कार्यक्रमाला स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या वंशजाची उपस्थिती लाभली। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवभाग भरत शेठजी गोगावले यांच्या कन्या शीतलताई गोगावले यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला। तसेच रायगड भूषण सचिन भोईर व स्वरा भोईर यांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने शाहू प्रेमींना भुरळ पाडली। शिव शंभू शाहू व्याख्याती कुमारी सायली प्रमोद भोसले पाटील हिने शाहू महाराजांवर प्रथमच पोवाडा गायला व त्यानंतर शाहू महाराजांवर व्याख्यान देखील केले। शिवभक्त जयकांत शिखरे यांनी रायगडावरील राज्याभिषेकाचे वर्णन करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले व रात्री 12 वाजता शाहू महाराजांचा पाळणा झाल्यावर शाहू महाराजांच्या जयंतीची सुरुवात करण्यात आली। 18 मे रोजी पहाटे 7 वाजता शाहू महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला। गांगवली ग्रामस्थ व शाहू महाराज स्मारक समिती अध्यक्ष अतुलदादा तोंडलेकर यांचे आभार मानून पालखी सोहळा साताऱ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला। महाडमधील शिवस्मारकाजवळ कोकणकडा मित्र मंडळ व सुरेश दादा पवार यांच्याकडून शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर पोलादपूर येथील शिवस्मारकाच्या येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शाहूसेवक दीपक उतेकर यांच्या वतीने शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। कापडे बुद्रुक येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। कापडे बुद्रुक येथील ईश्वरी ढाब्याचे मालक अण्णाशेठ प्रसाद साने व राजेशदादा डांगे यांच्याकडून शाहू सेवकांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली। शंभूपुत्र शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत केळघर मामुर्डी मेढा भनंग साताऱ्यात करण्यात आले। जल मंदिर येथे पालखीचे स्वागत करून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी शाहू महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले। तेव्हा शिव व्याख्याती कुमारी सायली प्रमोद भोसले यांनी साताऱ्यात शाहू महाराजांचे स्मारक असावे व त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली। तेव्हा साताऱ्यात ही शाहू महाराजांचे मोठे स्मारक उभे करूया असे आश्वासन उदयनराजे भोसले यांनी शाहू भक्तांना दिले। छत्रपती मराठा सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमकार दादा देशमुख व विशाल शिंदे यांनी मिरवनाथ लेझिम पथक चिंचनेर यांच्याकडून शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करत पालखी शिवतीर्थ पोवी नाका येथे नेण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पांडुरंग शिंदे सर, इतिहास अभ्यासक शिवशाहीर प्रवीण फणसे सर व त्यांचे शाहिरी कुटुंब तरुण भारत साताराचे संपादक दिलीप प्रभावळकर व जावळी तालुका संपादक पत्रकार डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सुनील अण्णा धनावडे उपस्थित होते। सेल्फी पॉइंट राजधानी साताराचे समोर मिरवनाथ लेझिम पथक चिंचनेर यांनी शिवकालीन दांडपट्ट्याचा कार्यक्रम करून दाखवला। त्यानंतर शाहू महाराजांची पालखी संगम माहुली येथील शाहू महाराजांच्या समाधी स्थळाकडे नेण्यात आली आणि तिथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळ्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे अध्यक्ष सचिन शेडगे सर व त्यांच्या शाहूसेवकांचे खूप मोठे योगदान लाभले असल्याची माहिती पालखी सोहळा समितीचे संस्थापक प्रमोद भोसले व अध्यक्ष भरत मोरे यांनी दिली। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री सुनील धनावडे सातारा। उतरवायला कोण आहे ना? तिथे सरत नाही ना। शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हिंदुपती छत्रपती थोरले शाहू महाराज की जय। नमः पार्वती
सांगतोय बघा आज माझ्या शाहू राजाची कहाणी। गांगवलीवरी जल्लोष झाला पावली माय तुळजा भवानी, गांगवलीवरी जल्लोष झाला पावली माय तुळजा भवानी, बागड्या लागे शाहू बाळ इवल्याशा त्या हातांनी। पालखी सोहळा सांगतोय बघा आज माझ्या शाहू राजाची कहाणी। कैद झाला राजा माझा सोबत माये येसुराणी, कैद झाला राजा माझा सोबत माये येसुराणी, वय होता अवघ 7 वर्ष त्या क्षणी। पालखी सोहळा सांगतोय बघा आज माझ्या शाहू राजाची कहाणी। लढत राहिला अजन्म राजा मरत्याचे राष्ट्राभिमानी, लढत राहिला अजन्म राजा मरत्याचे राष्ट्राभिमानी, स्वराज्य रक्षिले विस्तार केला रयतेचा विचार ध्यानी मनी। पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या राजाची कहाणी। लिहिण्या इतिहास शाहूंचा हात जोडले इतिहासकारांनी, लिहिण्या इतिहास शाहूंचा हात जोडले इतिहासकारांनी, याचीच तळमळ दिसते माझ्या शाहू सेवकांच्या मनी, याचीच तळमळ दिसते माझ्या शाहू सेवकांच्या मनी। पालखी सोहळा सांगतोय बघा आज माझ्या शाहू राजाची कहाणी। जगभर गायले जातील आता पोवाडे श्वासा श्वासातून, जगभर गायले जातील आता पोवाडे श्वासा श्वासातून, होतील शाहीर सज्ज आता थापई पडेल डफावरुनी। पालखी सोहळा सांगतोय बघा आज माझ्या शाहू राजाची कहाणी, पालखी सोहळा सांगतोय बघा आज माझ्या शाहू राजाची कहाणी। साकार होत चाललंय स्वप्न आम्हा शाहू सेवकांचं डोळे येत आहेत भरुणी, साकार होत चाललंय स्वप्न आमच्या शाहू सेवकांचं डोळे येते भरुणी। निमंत्रण तुम्हा सर्वांना या श्वासा श्वासामधून। पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी, पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी। तुम्हा सर्वांना हिंद द्रुपदी छत्रपती थोरले शाहू महाराज शाहू जन्मोत्सवानिमित्त खूप खूप भगव्या आणि शिवमय अशा शुभेच्छा देते आणि नक्की